तर बारामतीसाठी काँग्रेसकडूनही आता उमेदवार निश्चित झालाय। काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पुढारी न्यूजच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालाय। बारामतीची पोटनिवडणूक होते आणि त्यासाठी आता काँग्रेसने उमेदवार दिलाय। काँग्रेसकडून मोरेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारही अर्ज दाखल करणार आहे आणि तत्पूर्वी अनेक पक्षांनी यासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आलेला आहे। काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। पुढारी न्यूजने आधीच ही बातमी दाखवली होती, त्यामुळे पुढारी न्यूजच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान सध्या आपल्या सोबत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे जोडले गेलेले आहेत। आकाशजी, बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, आपली प्रतिक्रिया? आनंद तर आहेच, त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी आहे। काँग्रेस पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो विश्वास सार्थ करायचा आहे आणि जे काही इथले लोकांच्या, बहुजन समाजातल्या लोकांच्या डोक्यातले जे काही मुद्दे आहेत, म्हणजे तो मुद्दा ऍक्सिडेंटचा असेल, आमच्या अजितदादांचा जो काही अपघाती मृत्यू झाला त्याबद्दल तो घात होता का अपघात होता, हा सर्व लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत आणि आम्हाला असं वाटतं की भाजप गव्हर्नमेंट त्याच्याकडे सिरियसली इन्व्हेस्टिगेट करत नाही, बघत नाही, अकाउंटेबल ठरवत नाही। या गोष्टीसाठी आम्ही त्यांच्यावर या गोष्टीसाठीच आम्ही खरं प्रामुख्याने इथं आहेत। त्याचबरोबर बरेचसे प्रश्न आहेत, म्हणजे आपल्याला गॅसची दरवाढ असेल, शेतीमालाला योग्य भाव नसेल, कांद्याला योग्य भाव नसेल, असे वेगवेगळे प्रश्न या पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात नव्हे पुणे जिल्ह्यात बारामतीत सर्वांना एक भेडसावणारे हे प्रश्न आहेत। या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या राजकीय उमेदवारीचा, माझ्या काँग्रेसच्या उमेदवारीचा उपयोग करणार आहे, लोकांच्या दारात जाणार आहे। अगदी आकाशी, पण आणखी एक अशी माहिती समोर येते की जर अजित पवारांच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल झाला तर तुम्ही तुमची उमेदवारी मागे घेणार असं आमच्या पर्यंत माहिती पोहोचली आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? यापूर्वी मी या एका प्रेसला हीच बाईट दिलेली आहे आणि ही बाईट आता सुद्धा देतो की असं जर काही सिरियसली इथं FIR नोंदवत असतील आणि आम्हाला दिसत असेल की बाबा हे गव्हर्नमेंट ह्या अपघाताची एकदम म्हणजे सखोलपणे, निपक्षपातीपणे चौकशी करणार असतील तर त्या पद्धतीने आम्ही भूमिका घेऊ। कारण का ज्यावेळेस रोहित पवारांनी इथं मुद्दा दोन पत्रकार परिषद घेऊन लोकांना पटवून दिलं की कशा पद्धतीने इरेग्युलेटरी झाली किंवा इग्नोरन्स झाला आणि त्यामुळं आमचा एक होतकरू म्हणजे महाराष्ट्राचा सेकंड नंबरचा लीडर, उपमुख्यमंत्री, म्हणजे त्यांच्याकडे आम्ही सर्व महाराष्ट्रातील लोक त्यांनी आशेने पाहत होते, असा जर मृत्यू झाला आणि तुम्ही काहीच कॉग्निझन्स घेत नाही, कोणालाच अकाउंटेबल ठरवत नाही आणि मग रोहित पवार यांनी राहुल गांधीशी संपर्क साधला, राहुल दिल्लीला गेले, राहुल गांधींनी त्यांना सांगितलं की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे, तिथं तुम्ही 0 FIR होती, म्हणजे या मोठ्या माणसाचे FIR इथं न होता कर्नाटकमध्ये होती, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला जर इथं न्याय मिळू शकत नाही या संदर्भात कोणी आवाज उठवणार आहे का नाही? हा प्लॅटफॉर्म मी त्याचा घेतो की लोकांच्या आम्ही दारात जात आहोत या मीडियाच्या माध्यमातून, लोकांना मत मागण्याच्या माध्यमातून की बाबा हा जो अनागोंदी कारभार चाललेला आहे भाजप गव्हर्नमेंटचा आणि त्याला समर्थन आमच्या ताई देत आहेत, वहिनी देत आहेत, याला आम्ही विरोध आहोत। आम्हाला ताईंना विरोध नाही, त्यांच्या ताईच्या पक्षाला विरोध नाही, पण त्या पद्धती आकाशी तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचलंय, पण माझा नेमका प्रश्न असा आहे की जर गुन्हा दाखल झाला तर तुम्ही तुमची उमेदवारी मागे घेणार आहात का? मी परत एकदा रेक्टिफाय करतो की मी उमेदवारी माझ्या पद्धतीने माझ्या प्रांताध्यक्षांना मी कळवतो आणि मग ते जे निर्णय घेतील ते अंतिम राहील, पण माझ्या मनात तर तेच राहील, राजीनामा परत मी माझी उमेदवारी मागे घेणे। पण माझा हा मला जबाबदारी हे आमच्या प्रांताध्यक्षांनी दिलेली आहे, त्यांनी जबाबदारी ही केलेली आहे, त्यांच्याशी विचार विनिमय झाल्यानंतर मी अंतिम निर्णय घेईन। बरं, चालेल, धन्यवाद आकाश मोरेजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।